तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 36 साइज कटोरी ब्लाउजची कटिंग करणार आहोत। हे बघा, हे ब्लाउज पीस आहे, हे अस्तर आहे। आपण कधी पण पहिला पेपर कटिंग करून घ्यायचं, त्यामुळे कपडा पण आपला वाचतो। फक्त मी फ्रंट भागाचा पेपर कटिंग करणार आहे। पूर्ण उंची आहे 14। हे बघा, पूर्ण उंची आहे 14। 36 छाती, 32 कमर घे। आता आधी आपण पूर्ण उंची घ्यायची आहे आणि त्याच्यात 1.5 इंच वाढवायचं आहे। पूर्ण उंची आहे 14, 1.5 इंच वाढवून 15.5। इथे मी आय हुक पट्टीसाठी जागा सोडली आहे 1/2 इंच, पाव किंवा अर्धा इंच सोडायची। शोल्डर मी 5 घेतले, मुंडा 6, इकडून पण 5 वरच मार्किंग करून घ्यायची। आधी 5 वरच करायची मार्किंग, मी पुढे तुम्हाला दाखवते इथे किती वर करायची असते ती मार्किंग। छातीचा चौथा 9, 2 इंच शिलाईला, तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकता। कमर घेर आहे 32, 8, 2 इंच शिलाई। आधी आपण इथे मार्किंग करून घेऊया ही। हे बघा, आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी मी 2.25 घेते। पुढचा गळा 6.5, इथून पण 2.25। आपल्याला पूर्ण मार्किंग ही ह्या लाईनच्या पुढूनच करायची आहे। हे बघा, साकार द्यायचंय। आता आपण इथे हे बघा, इथे 5 इंचावर मार्किंग केलेली आपण ही। पुढे इथून पुढे अर्धा इंच पुढे मार्किंग करून घ्यायची अशी, आणि इथे क्रॉस लाईन द्यायची। बघा, अशी क्रॉस लाईन दिली। ही अर्धा इंच का वाढवली आहे, कारण की इथे असं म्हणजे चुन्या पडू नये म्हणून। इथे खेचला जातो नाही तर कापड, कारण की आपण शोल्डर कमी घेतले, 5 घेतले। तुम्ही 5.5 घेतलं असतं तर मग ठीक होतं, पण तरी पण 5.5 गळा रुंदी उतरायला नको गळा, म्हणून आपण 5 घेतलंय। कस्टमरचं थोडं शोल्डर उतार आहे म्हणून। हे बघा, आता इकडून आपण 1 इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि आकार द्यायचा आहे। हा बघा, असं हे करून घ्यायचा। त्यामुळे इथे आपल्याला खेचला जात नाही कापड। आता आपण इथे हे आपलं मार्किंग झालेलं आहे। आता आपण इकडून 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे। इथे 2.5 इंच आणि इकडे पण 2.5 इंच स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। आधी वरती अर्धा इंचावर मार्किंग करून घ्यायची, असा आकार द्यायचा। आता हे आपलं असं मार्किंग झालं, तर आपण कटोरीचं मार्किंग करायचंय। कटोरी आहे 5.5, 5.5 वरच मार्किंग करून घ्यायची। तुम्हाला जर स्टेप देता येत नसेल ते बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे ही। अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची पहिली, इकडून पण क्रॉस लाईन मारून घ्यायची। हे बघा, आता इथेच आपल्याला आकार द्यायचा आहे, फक्त एवढाच आकार द्यायचा इथे, बस। आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया। आणि हे बघा, इथे अर्धा इंच खाली घ्यायचंय। योक पट्टी कटिंग करून घ्यायची पहिली।
बघा, आता आपलं हे योगपट्टी आणि झाली आहे. आता आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. ती कशी वाढवायची ती बघा. पूर्ण आधी अशी सेम काढून घ्यायची आहे. हे बघा, आपण पूर्ण सेम अशीच काढून घेतली. आता काय करायचं, इथून 1.5 इंच मार्किंग करायची. हे बघा, इथे 1.5 इंच आणि इथे पण 1.5 इंच. इकडून 1/2 इंच मार्किंग करून कटोरीला सेक द्यायचं. आता या दोघांचा मध्य काढायचंय पहिला. हे बघा, मध्य इथून पण 1.5 इंचावर मार्किंग करायची. आता हे कटिंग करून घ्यायचं पहिलं. आपली कटोरी झाली. आता आपण आधी मापून बघायचंय त्याला. हे बघा, थोडीशी जास्त आहे. ते आपण इथे कटिंग नाही करायचं, इकडे कटिंग करायचं कधी पण, किंवा तुम्ही शिवताना कटिंग केलं तरी चालेल. तर स्लीव्स कटिंग करायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. उंची आहे 7.5, 1 इंच वाढून 8.5, 9 इंचावर मार्किंग करायची. 9 किंवा 9.5 केली तरी चालेल, कमी पडायला नको म्हणून 9.5. पण मी 9 केली आहे. इथे 3.5. 2 इंच आतमध्ये घ्यायची. बाही घेर आहे 10, 5 वर मार्किंग, 2 इंच शिलाई. आपण आधी हे मापून बघायचं आहे. बघा, आता आपण पाठचा भाग काढला नाहीये, तो आपण आता डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायचं आहे. आधी स्ट्रेट लाईन म्हणून घेतली आहे. पूर्ण उंची 14, 1 इंच वाढून 15, शोल्डर 5, रुंदी 2.25, मुंडा 6, इकडून 5च ठेवायचंय. 2 इंच शिलाईला, ते 8, 2 इंच शिलाईला, अर्धा इंच मी टक्सला ठेवते. फक्त अर्धा इंच, मी 1/2 इंचाचा टक्स देते. इकडून 1.5 इंच, गळा आहे 9.5, 40 इंच. याचा मध्य काढायचा. अर्धा इंच खाली प्रत्येक साईडला द्यायचं आहे, म्हणजे इथे चुनी पडत नाही. आता आपण जे पेपर कटिंग केलं ते ठेवून आपण मार्किंग करून घेऊया. वाढवायचं आहे. हे बघा, इथे थोडा कापड कमी आहे, मी थोडा पुढे घेते अजून.
जिथे जॉईंट येतो तिथे अर्धा इंच किंवा पाव इंच वाढवायचं आहे. आपलं मार्किंग झालंय. आता आपण हे कटिंग करून घेऊया. आपण बाही कटिंग करून घेऊया. हे बघा आपण हे कटिंग करून घेऊया आधी. आपण पाइपिंग साठी पट्टी काढून घेऊया. आपलं कटिंग झालेलं आहे. आपण योग पट्टी पण तुम्हाला जर हे बघा ही व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही आता कटिंग केलेली आहे ही व्हिडिओ पूर्ण बघून बघा आणि पुढचा भाग पण तुम्ही स्टिचिंगचा बघा, कारण की ह्याच्यामध्ये मी हे आयहूक पट्टी कमी कशी करायची, तुम्हाला मोठी नको असेल तर छोटी कशी करायची ते मी दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण बघा. साधी आणि सोपी पद्धत आहे ही कटिंग करायची. याची फिनिशिंग पण किती सुंदर येते, व्यवस्थित एकदम कटोरी पण व्यवस्थित बसते वगैरे. आणि इथे हे बघा इथे चुनी पण पडत नाही, व्यवस्थित एकदम
फिनिशिंगला एकदम ब्लाऊज व्यवस्थित होतं. तुम्ही या पद्धतीने जर कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसेल. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.